कुर्तेट का नगर तो कैसा हो, कुर्तेट का नगर तो कैसा हो, वंचित बहुजन आघाडीचं, वंचित बहुजन आघाडीचं, राष्ट्रीय काँग्रेसचं, राष्ट्रीय काँग्रेसचं, बहुजन आगे बढ़ो, आनंद याचा आहे की आम्हाला प्रत्येक टायमाला सेवा करायला मिळते, लोकांची, नागरिकांची असते. आमच्या आता हा जो आपण उभा आहे त्या 20 वर्ष आम्ही नगरसेवक, ठीक आता सुदीर्घकाळ झाल्यामुळे आम्हाला 148 मधून काँग्रेस आणि वंचित आघाडीच्या युतीतून आघाडीतून जे आम्हाला आता सध्या आम्ही आता फॉर्म निवडणुकीचा आता पुढची वाटचाल आता पब्लिकमध्ये नागरिकांमध्ये बसून फिरून निवडणुकी काढून सगळ्याच करून त्याच्याने आम्ही आवाहन करणं. जे नगरसेवक होते पूर्वी, आता मी फिरतो तिकडे, तर जे नगरसेवक आहेत त्यांच्याबद्दल थोडीशी नाराजगी आहे, त्याची भरपूर नाराजगी. माहुलगाव म्हणजे माहुलकर म्हणजे माहुलगाव अशा ओळख आहे लोकांची. गडकरी, विष्णुनगर आणि अनेक जे आमच्या तिथे शेती होत्या आमच्या लोकांच्या, म्हणजे आमचं ते घर आहे पहिलं, आम्ही शेतकरी होतो, त्यांच्या शेती तिथं होत्या, म्हणजे मला ते नवीन माझं ते पण घरच आहे. आता लोकांच्या नागरिकांच्या बरेचशा मुद्दे आहेत, त्यांच्यावर आता डिस्कस करून आम्ही किती चॅलेंज वाटत तुम्हाला? लोक बघा, मतदार आणि लोक जर बरोबर असतील नागरिक तर चॅलेंज कुठं उरत नाही असं मला वाटतं. मामा चुकीचा पायंडा येतो आता, त्याच्यावर ते वरच्या लेवलला बोललेलं बरं, ते आपण त्याच्यावर आता. पण गटर मीटर वॉटर लाईट त्याची समस्या कुठेतरी वाढली 8 वर्षामध्ये. अदानीने तर लोकांना लुटून खाल्लं. तर पहिला माझा तर त्या अदानीवर अंदाज बोलायला एक प्रकारचा लोकांमध्ये जाणार. तुमच्या काय विषय असणार आहे, काय समजा लोकांचे हे तुम्ही बोललेत ना, आता संडास बिंडास आहे हे तर बनवणं, याच्यात फार पण संडास बनवणं किंवा लादीला करण करणं म्हणजे फार मोठं आपण मोठं केलं असं काय वाटत नाही मला. कारण 20 वर्ष आम्ही करतच. आता ही जी बाजूला आता शाळाचे फॉर्म भरलेत ना, ही शाळा मी असतानाच बांधलेली. ही शाळा आता येऊन गेले, ते व्हिजिट केले, ते वरिष्ठ आहेत सगळ्यांचे मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल आपण काय बोलायचं. वंचित आणि काँग्रेस निवडणूक लढला होता, आता परत काँग्रेस आणि वंचित हे दोघा तुमच्या वाटीत आहे. बोलू ना, जेव्हा एक आता आम्ही 2 अंग होते ते 1 अंग झाले. वंचित आहे, वंचित आली तर 25 मधून मी इथं 9,700 घेतलं. सर्वप्रथम काय सांगणार आहे, माहुलकर साहेब चुनाव लढतायत आणि वंचित आणि काँग्रेसची जोडी आहे, ते किती महत्वाची, काय सांगणार आहे? सर्वप्रथम या आमच्या युतीचे उमेदवार सन्माननीय राजन माहुलकर साहेब यांना मी शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी. आणि माझ्या प्रभागामध्ये वार्ड क्रमांक 148 मध्ये अनेक झोपडधारकांचे मुद्दे आहेत, अनेक समस्या आहेत. त्या ठिकाणी भूसंकलन होतं, काही लोकांना इतरस्त स्थलांतरित करण्यात येतं. त्या ठिकाणी अनेक वर्षापासून जे प्रस्थापित नगरसेवक होते त्यांचं तिथे काही मात्र काम राहिलेलं नाही, पूर्ण निकृष्ट दर्जाचं काम आहे. SRAचा अनेक वर्षापासून प्रलंब प्रकल्प आहे तिथे. त्यानंतर ज्या वेळेस भूसंकलन झालेलं 2021 मध्ये, त्या ठिकाणी साहेबांनी त्या ठिकाणी येऊन तिथल्या लोकांना आर्थिक मदत केलेली, हे सर्व विषय आहेत. आणि आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्ते जो ग्रास रूटवर वंचितची भूमिका घेऊन, आणि आम्हाला आता काँग्रेस पार्टीचं पाठबळ आहे, आम्ही सर्वसामान्य माणसाच्या घरापर्यंत जाऊन आमचा उमेदवार कसा जिंकून येईल जास्तीत जास्त मताने यासाठी प्रयत्न राहू. निवडून आल्यानंतर किती फायदा? आता जसं यांनी सांगितलं, एक दुसरं पाण्याची खूप समस्या आहे आणि त्याची स्लायडिंगचा सगळ्यात मोठा यांचा प्रश्न. स्लायडिंग झालं होतं 21-22 मध्ये,
तेव्हा तात्काळ मदत म्हणून मी सरकार देतं 5,000 देतो किंवा नंतर ते 2-3 लाख, तात्काळ मदत जेव्हा मी 25,000 दिली, मी दिली होती. कारण आम्हाला एक माणुसकी म्हणून तिथल्या लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले असतील तर आपलं एक हे असते, काय बोलतो, फर्ज बोलतो आपण, ते आपण त्यांना करायला पाहिजे.